विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. समर्थ अकॅडमीकडे मी युट्यूब चॅनलवरच आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आपली पहिली किंवा आपली हेडिंग बघून आपल्या लक्षात येईलच की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेमकं कशाबद्दल अभ्यास करायचा आहे. आणि या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपलं टॉपिक आहे 1857चा राष्ट्रीय उठाव. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अशी एकही परीक्षा आपल्याला होताना दिसून येत नाही की त्या परीक्षेमध्ये 1857चा राष्ट्रीय उठाव या टॉपिकवरती, या प्रकरणावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला दिसून येतो. त्यासाठी या प्रकरणाचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे करूयात. हे लेक्चर पाहिल्याच्या नंतर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही ही खात्री देतोय. सुरुवातीला नेमकं 1857चा उठाव करण्याची वेळ का आली, नेमका हा उठाव झाला कसा, आणि या 1857चा उठाव करत असताना नेमकं याचं स्वरूपाचा जर आपण थोडासा अभ्यास केला, ब्रिटिश सरकार असेल, इंग्रज सत्ता असेल, ब्रिटिश पार्लमेंट असेल किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असेल, या ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केले प्रत्येकाला माहितीये. पण भारतावरती राज्य करत असताना फक्त ब्रिटिशांनीच राज्य केलं अशातला भाग नाही. याच्यामध्ये ब्रिटिश तर होतेच, पण ब्रिटिशांबरोबर डच होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते. या सर्व युरोपियन सत्तांनी भारतावरती काही काळ का होईना पण राज्य केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग मित्रांनो, आपल्याला आपलं भारत स्वतंत्र पाहिजे होतं, भारताला स्वातंत्र्य पाहिजे होतं, आणि भारताला इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, डचांच्या, हॉलंड या सगळ्या देशाच्या तावडीतून मुक्त करायचं होतं. पण सरते शेवटी भारतामध्ये जेवढे जेवढे युरोपियन सत्ता येऊन गेल्या त्या सत्तेमध्ये सर्वात दबदबा निर्माण केला होता तो आपला ब्रिटिशांनी, इंग्रजांनी. आणि या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले गेले. त्या प्रयोग म्हणजे 1857चाच उठाव राबवला गेला अशातला भाग नाही. 1857च्या उठावाच्या अगोदर सुद्धा भारतामध्ये छोटे छोटे उठाव बऱ्याच वेळेला झाले, पण ते इंग्रजांच्या वर्चस्वाखाली ते उठाव जागच्या जागेवरती दडपले गेले. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग मित्रांनो, आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचंय काय काय, तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की याच्यामध्ये आपल्याला हा उठाव झाला कसा, किंवा या उठावाच्या अगोदर नेमकं भारतामध्ये कोणत्या कोणत्या राजकीय सत्ता होत्या आणि कोणत्या कोणत्या ठिकाणावरती कोणी कोणी उठाव केला, ही एक गोष्ट आपल्याला बघायची आहे. मग सातत्याने जर आपण परीक्षेचा अभ्यास करत गेलो तर नेमकं या प्रकरणावरती आलेल्या प्रश्नांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा. नेमकं या प्रकरणावरती सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, बँक असेल, क्लर्क असेल, कृषी विभाग असेल, या प्रत्येक परीक्षेमध्ये या प्रकरणामध्ये कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात आपल्या प्रकरणाला. आपली पहिली स्लाइड तुमच्या समोर आहे, किंवा नेमकं भारतामध्ये जे अगोदर उठाव झालेले आहेत या पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना भारतामध्ये 1857च्या उठावाच्या पूर्वी सुद्धा खूप सारे उठाव झालेले आपल्याला दिसून येतात. पण हे उठाव हे तात्पुरत्या स्वरूपातले होते. ते उठाव जागच्या जागेवरती दडपले गेले, त्याच्यामुळे त्या उठावाचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणात झालेला दिसला नाही. मात्र 1857चा उठावच का एवढा प्रभावी झाला, तर त्याचं आपल्याला कारण बघायचं. पूर्वी भारतामध्ये 1857च्या अगोदरचे जे जे काही उठाव झालेले आहेत ते या स्वरूपामध्ये बंगाल प्रांत होतं. बंगाल प्रांत, या बंगाल प्रांतांचा विचार करता याच्यामध्ये संन्यासांनी एक उठाव केला आणि फकीरांनी सुद्धा उठाव केलेला बंगाल प्रांतामध्ये आपल्याला दिसून येतो. मग मित्रांनो, पुढचा उठाव आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झालेला होता. आंध्र प्रदेशमध्ये पाळेकरांचा उठाव आपल्याला झालेला दिसून येतो. ओडिसाचा विचार करता ओडिसामध्ये गोंडानी हे प्रत्येक जातीवाईज, जातीचा समूह, जातीचा गट एकत्र येऊन हे उठाव झालेले आपल्याला दिसून येतात. कोल्हापूरचा उठाव असेल तर कोल्हापूरचा उठाव हा गडकऱ्यांनी उठाव केलेला आहे. त्यानंतर उत्तर भारतातील उठाव हा जाट आणि राजपुतांनी केलेला उत्तर भारतातील उठाव आहे. पुढे आसामचा उठाव हा ओहोमो सरदारांनी केलेला आहे. छोटा नागपूरचा विचार करता छोटा नागपूरमध्ये कोलाम या जमातीने उठाव केलेला आहे. आणि कोकणाचा विचार करता फोंडा व सावंताचा उठाव. मित्रांनो, एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून येतं की आपल्या सिलेबसमध्ये 1870 म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास
1857 पासून पुढे असं दाखवलेलं आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवावी लागेल, याच्या अगोदर जरी दाखवलं 1857 पासून जरी पुढे गेलेला इतिहास असेल तरी पाठीमागं 100 वर्षापर्यंत म्हणजे प्लासीच्या लढाईपर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले दिसून येतात. मग या प्रकरणाचा किंवा या स्लाइडचा विचार करता याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आलेले प्रश्न कशा पद्धतीने आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला प्रांत दिले जातील, एका साईडला राज्य दिले जातील आणि दुसऱ्या साईडला या केलेल्या उठावांचं गट दिला जाईल. मग त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येईल की याच्या जोड्या लावासाठी प्रश्न येईल. आता जर हे वाचण्यासाठी आपल्याला सोपं वाटत असेल तर ज्यावेळेस जोड्या लावायची वेळ येते त्यावेळेस आपण कन्फ्युजन मध्ये जातो, त्यावेळेस आपण गोंधळलेली परिस्थिती निर्माण झालेली असते. त्याच्यासाठी हे व्यवस्थितपणे आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे 1857च्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल की 1857 पूर्वी जेवढे काय उठाव झालेले आहेत ते उठाव प्रत्येक ठिकाणी जागच्या जागी दडपले गेले, ते केलेले उठाव यांनी होते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मित्रांनो, पुढे बघा, आता आपण 1857चा उठाव सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काय बघणं गरजेचं हे पहिलं आपण ठरवून घेऊया. तुमची ही कन्सेप्ट एवढी चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेली असेल, परीक्षेमध्ये किती जरी फिरून प्रश्न विचारलेला असेल तरी तुमचा मार्क जाणार नाही, ही गॅरंटी मी देतो तुम्हाला. मित्रांनो बघा, 1857चा ज्यावेळेस उठावाचा आपण विचार करतो त्या उठावाच्या वेळेस याच्यामध्ये तुम्हाला एकूण हा उठाव अभ्यासताना आपल्याला नेमकं कशा पद्धतीने अभ्यासायचं आहे ही पहिला आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये बघा, एकूण आपण 4 इथं स्लाइड म्हणजे हे दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जर विचार केला तर हा उठाव हा नेमकं का झाला, म्हणजे याच्यामध्ये का झाला, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा याचे कारणे शोधावं लागतील. नेमकं हे होण्याचं कारण काय होतं. मित्रांनो, दुसरी गोष्ट असं आहे, नेमकं का झाला तर झाला हा उठाव कसा झाला, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला याचं स्वरूप नेमकं काय हे एक आपल्याला याच्यामध्ये बघायचं. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे या उठाव झाला का झाला, कसा झाला, आणि तिसरा आपल्याला गोष्ट आहे या उठावाचा नेमकं हार झाली का अपयश आलं का नेमकं विजय मिळाला. तर आपल्याला माहितीये सगळ्यांना की या उठावामध्ये आपल्याला अपयश आलं. हे अपयश आलं तर हे अपयश येण्याची आपल्याला कारणे शोधायची. नेमकं अपयश आलं तर अपयश का मुळे आलं. आणि मित्रांनो, चौथ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अपयश आलं तर नेमकं हा उठाव झाला पण याचा काही नेमका परिणाम झाला का, आणि जर परिणाम त्याचा झाला असेल तर सगळ्यात शेवटीला जे विचारवंत आहे त्या विचारवंताचं मत. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, एकंदरीत 1857चा उठावाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला ह्या एकंदरीत 5 प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकदम मस्तपैकी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल किंवा नेमकं हा उठाव होण्याचे कारण काय, झाला तर त्याचं स्वरूप कसं होतं, स्वरूप झालं तर त्याचं अपयश आलं तर अपयश का आलं, आणि अपयश आलं तर त्याचा अपयश येऊन पण त्या गोष्टीचा काही परिणाम झाला का, आणि परिणाम झाला तर सगळ्यात शेवटी आपल्याला एक आहे की याचं म्हणजे जे विचारवंत होते त्या विचारवंतांनी 1857 बद्दल काही मत आपले व्यक्त केलेलं आहे, तर त्या मतावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतोय. त्यामुळं सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टी कळून समजून घेणं गरजेचं आहे, आणि ह्या जर गोष्टी कळाल्या तर तुमच्या गोष्टी पुढच्या येणाऱ्या गोष्टी बऱ्याचशा स्वरूप होते. मग मित्रांनो, पुढे बघा, आता नेमकं आपल्याला आता हे आपण क्रमावाईज बघत जाऊ. हे आहेत आपल्याला 1857चा उठाव, आणि हा 1857चा उठाव होण्याची नेमकं कारण काय आहे, नेमकं कोणत्या गोष्टीसाठी हा 1857चा उठाव घडून आला. त्यामध्ये आपण पहिली गोष्ट दिलेली आहे राजकीय कारण. मग मित्रांनो, एक गोष्टीचा बघा, नेमकं राजकीय कारण आहे, तर राजकीय कारणामध्ये एकंदरीत आपल्याला इथं 2 नावं घेता येतील. या 2 गोष्टीमुळं, या 2च गोष्टीमुळं 1857च्या उठावाला खऱ्या अर्थानं राजकीय स्वरूपामध्ये ठिणगी पडलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण लिहित आहोत ती तैनाती फौज, आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी कारणीभूत आहे ती दत्तक वारसा नामंजूर. दत्तक वारसा नामंजूर, ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी बघा, ह्या 2 गोष्टी आहेत ज्या की आपण राजकीय कारणामध्ये बघणार आहोत. तैनाती फौज जर कोणाची होती तर तो होता वेलस्ली, लॉर्ड वेलस्ली हा त्या व्यक्तीचं नाव आहे. हा स्वतःला बंगालचा सिंह म्हणून घेत असेल, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा या गोष्टी, वेलस्ली, तैनाती फौज, म्हणजे तैनाती फौज म्हणजे नेमकं काय होतं, तर सैन्य पूर्ण इंग्रजाचं सैन्य असेल, आणि हे सैन्य राहण्यासाठी संस्थानिकांजवळ असेल, आणि संस्थानिकांनी त्या सैनिकांचा, त्या घोड्यांचा, हत्तींचा सगळा खर्च तो संस्थानिकांनी करायचा, आणि त्या संस्थानिकांचे परराष्ट्रीय धोरण,
परराष्ट्रीय निर्णय हे त्या इंग्रजांनी घ्यायचे, ही तैनाती फौज होती. मग याच्यामुळे राजे पूर्णपणे नाराज झाले. दुसरी गोष्ट होते दत्तक वारसा नामंजूर. ज्या संस्थानिक असेल, जो प्रांत असेल, त्या संस्थानिकांच्या राजाला जर पुत्र नसेल आणि त्याने जर पुत्र घेतलेला असेल, दत्तक म्हणून जर एखादा मुलगा दत्तक घेतला असेल, तर हा दत्तक घेतलेलं राज्य हे इंग्रज लोक सक्तीनं खालसा करून घेत. खालसा करणे याचा अर्थ काय, ते राज्य त्यांच्या ताब्यामध्ये घेत होते. म्हणजे त्या राज्यावरती पूर्णपणे वर्चस्व हे इंग्रजांचं होतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग मित्रांनो, दोन गोष्टीसाठी राजकीय कारण असेल, तैनाती फौज म्हणजे ह्या दोन गोष्टीमुळे जे संस्थानिक होते, जे राजे होते, जे प्रांत चालवणारे होते, हा वर्ग नाराज ह्याच्यामधून झालेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे हस्त व्यवसायांचा ऱ्हास. आता हस्त व्यवसाय म्हणजे ह्याच्यामध्ये आर्थिक कारण, ह्याच्यामध्ये पहिलं कारण आपल्याला असं लिहिता येईल, हस्त व्यवसाय होते. म्हणजे हाताने हस्त व्यवसायांचा ह्या आर्थिक कारणामुळे ऱ्हास झाला. म्हणजे काय झालं, नेमकं असं झालं, आधुनिकीकरण आलं, टेक्नॉलॉजी पुढे आली, मशिनी समोर आल्या. मग ह्याचा परिणाम काय झाला, जो भारतामध्ये मजूर वर्ग काम करणारा होता, ह्या मजूर वर्गाच्या हाताला काम भेटेना. का, तर आपण पहिलीपासून शिकलेलो आहोत, इंग्रजांनी कच्चा माल तिकडे घेऊन गेले आणि तिथला पक्का माल तयार करून भारतीय बाजारपेठेमध्ये विकला गेला. मग त्याच्यामुळे भारतीय लोकांना इथं हस्त व्यवसायांना म्हणजे हाताला काम मिळालं नाही. त्याच्यामुळं मजूर वर्ग जो होता, तो मजूर वर्ग जो होता, हा मजूर वर्ग सुद्धा आपल्याला नाराज झालेला दिसून येतो, मजूर वर्ग. आणि या ठिकाणी राजे राजवाडे जेवढे काय होते, ते राजे लोक सुद्धा या ठिकाणी नाराज झाले. मित्रांनो, पुढचं कारण आहे धार्मिक कारण. या धार्मिक कारणाचा विचार करता धर्म म्हणजे 1813चा एक कायदा असा झालेला होता आणि 1813च्या काउन्सिल ऍक्ट नुसार धर्म प्रसारासाठी म्हणजे इंग्रज लोक काय करू लागले, धर्म प्रसारासाठी इंग्रज किंवा ब्रिटिश किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी तेथील इंग्रज लोक भारतामध्ये पाठवू लागले. मित्रांनो, धार्मिक कारणाचं दुसरं कारण होतं, जे समजा हिंदी सैनिक होते, हिंदी सैनिक, या हिंदी सैनिक आणि मुस्लिम सैनिक हे आपल्या सैनिकांमध्ये दोन गट होते. आता हिंदी आणि मुस्लिम सैनिक, हिंदी सैनिकांना इंग्रजांनी काय केलं, गंध लावण्यासाठी परवानगी नाकारली. म्हणजे कुठल्याही सैनिकांनी गंध लावायचा नाही. आणि मुस्लिमांसाठी दुसरा निर्णय त्यांनी केला की दाढी वाढवायची नाही. बघा, म्हणजे सैनिक वर्ग नाराज कसा झाला, तर हिंदी सैनिक असेल त्यांनी गंध लावायचा नाही आणि मुस्लिम असेल त्यांनी दाढी वाढवायची नाही. ह्या दोन गोष्टीसाठी काय झालं, धार्मिक म्हणजे धर्मावरती गदा आली. आणि या धार्मिक कारणासाठी हे सैनिक वर्ग जो होता, सैनिक वर्ग किंवा आपण समाज म्हणू, सैनिक किंवा समाज हा काय झाला, याच्यामुळे नाराज झाला. मित्रांनो, तिसरं कारण आपण इथं दिलंय, म्हणजे पुढचं कारण आहे आपलं लष्करी कारण. लष्करी कारण म्हणजे कशासाठी, तर सैनिक असेल. मग हे परिणाम सैनिकांचा काय झाला, सैनिकांचं प्रमाण सगळ्यात महत्वाचं होतं. प्रमाणामध्ये हे एक कारण त्याच्यासाठी मुख्य होतं. आणि सैनिकांचं पुढचं कारण होतं ते वेतन, पगार, हे सुद्धा. आणि पुढचं एक कारण आहे अटी. म्हणजे मित्रांनो, एक बघा, सैनिकांचं प्रमाण, एक इंग्रज सैनिकांच्या मागे 6 सैनिकांचे शिपाई असायचे. म्हणजे हिंदी शिपाई म्हणजे आपले मराठी भारतीय. मग त्याच्या प्रमाणामुळे काय झालं, किंवा आपले लोक जास्त सैनिक त्या ठिकाणी अडकून पडायला लागले. पुढचं कारण होतं वेतन. भारतीय सैनिकांना इंग्रजांच्या वेतनांपेक्षा कमी वेतन होतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते. त्याच्यामुळे सैनिक वर्ग नाराज झाला. तिसरी गोष्ट होती अटी. भारतीय सैनिकांना खूप साऱ्या अटीचा सामना करावा लागत होता आणि जिथं जिथं परदेशामध्ये युद्ध करण्याची वेळ येत होती, त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना त्या ठिकाणी घेऊन गेले जायचे. त्याच्यामुळं हा लष्करी कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं, याच्यामध्ये जो तुमचा सैनिक वर्ग होता, हा सैनिक वर्ग सुद्धा या ठिकाणी काय झाला, नाराज झाला. म्हणजे मित्रांनो, हे कारणामध्ये बघा, याच्यामध्ये राजकीय कारणामध्ये सगळे राजे नाराज झाले, लष्करी कारणामध्ये आपल्याला सगळा मजूर, आर्थिक कारणामध्ये मजूर वर्ग नाराज झालेला आपल्याला दिसून येतो, धार्मिक कारणामध्ये समाज नाराज झालेला दिसून येतो आणि लष्करी कारणामध्ये सैनिक नाराज झाले. म्हणजे भारतामध्ये जेवढे काही लोक होते ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये किंवा इंग्रजांकडे बघण्याचा दृष्टिकोन भारतीय लोकांचा बदललेला होता. मग कुठंतरी खतखत होती, कुठंतरी हे असं होत होतं की म्हणजे ह्यांना काही ना काही करून इंग्रजांच्या विरोधामध्ये जायचं होतं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन ऍक्शन कारवाई घडवायची होती.
परंतु योग जुळून येत नव्हता. मग त्याच्यासाठी हे कारण आले आणि 1857 हा दिवस पुढे निवडला गेला. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय उठाव किंवा उत्तर भारतातील उठावाचा विचार करता सर्व मताने असं ठरलं गेलं की सर्वांनी सोबत उठाव करायचा. त्याच्यामध्ये पूर्व नियोजित तारीख ठरवली गेली 31 मे 1857. नियोजित तारीख काय ठरवली गेली? 31 मे 1857 ला या दिवशी पूर्ण भारतातील सर्व संस्थानिकांनी सोबत उठाव करायचा. पण मित्रांनो, हे 31 मे जरी तारीख ठरवली असली तरी आपण भारतीय होतो. ठरवलेल्या वेळेमध्ये त्यावेळेस पण काहीच झालं नाही आणि आज सुद्धा काहीच होत नाही. म्हणून नियोजित तारीख जरी 31 मे 1857 ठरवली असेल तरी मंगल पांडे नावाचा एक शिपाई होता बराकपूर छावणीमध्ये. या मंगल पांडेनं 29 मार्च 1857 लाच 1857 रोजीच उठावाची पहिली ठिणगी पाडली. का तर या मंगल पांडेने मेजर ह्युसेन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. मेजर ह्युसेन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आणि या मेजर ह्युसेन वरती मंगल पांडेने गोळी झाडली. ठीक आहे. आणि हे कुठे झाली तर तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागेल, ती होतं बराकपूर छावणी. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. मंगल पांडे नावाच्या व्यक्तीने बराकपूर छावणीमध्ये 29 मार्च 1857 ला मेजर ह्युसेन या इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाली. ही गोष्ट लक्षात आपल्याला ठेवावी लागेल. ठीक आहे. परंतु हा जो मंगल पांडे नावाचा क्रांतिकारक होता याला 8 एप्रिल लगेच याचं बक्षीस देऊन टाकलं इंग्रजांनी. 8 एप्रिल 1857 ला बराकपूर छावणीमध्येच या मंगल पांडेस फाशी झालेली आपल्याला किंवा फाशी दिलेली आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, म्हणजे मंगल पांड्याचा अभ्यास करत असताना मंगल पांडेवरती काय काय प्रश्न येऊ शकतो तर त्याच्यामध्ये एक बघा, मंगल पांडेने कधी उठाव केला किंवा कधी उठावाची ठिणगी पाडली तर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. बराकपूर छावणीमध्ये कोणावरती गोळी झाली तर गोळी झालेली होते ते मेजर ह्युसेन. आणि कधी झाली? 29 मार्च. आणि मंगल पांड्यांना फाशी कधी दिली गेली तर ते होते 8 एप्रिल 1857 रोजी. ठीक आहे. हा प्रश्न क्लिअर. किती आता ह्याच्यामध्ये फिरवून द्या, हे तुम्हाला उत्तर नाही चुकलं पाहिजे. मित्रांनो पुढे बघा, 10 मे एक अशी तारीख किंवा मिरज छावणीमध्ये किंवा असं 10 मे पेक्षा हिंदी सैनिकांनी, आपण असं म्हणू, हिंदी सैनिकांनी 10 मे ला काय केलं? मिरज छावणीमध्ये दुसरा उठाव केला. पण मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, हा जो उठाव केला ठरलं काय होतं की प्रत्येक संस्थानिकांनी एकाच दिवसामध्ये उठाव करायचा. पण हा उठाव त्या पद्धतीने झालेला नाही. ठीक आहे. चला आता पुढे बघू, प्रत्येक उठाव कोणी कोणी कुठून कुठून आणि कसा केला ही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो पहिला उठाव आपण दिल्ली उठाव. दिल्लीचा होता तो, दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व म्हणजे बघा ना, दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं तो बहादूर शाह जफर. कोण होता? बहादूर शाह जफर. या व्यक्तीने जफर दुसरा असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. बहादूर शाह जफर दुसरा या व्यक्तीनं दिल्लीचं नेतृत्व केलेलं होतं. आणि मित्रांनो एक गोष्ट बघा, ज्यावेळेस आपण हे आता प्रत्येक प्रांतावाईज आपण प्रत्येक संस्थाने वाईज उठाव बघणार आहोत, त्या संस्थानिक वाईज उठाव बघत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, नेतृत्व करणारा हा भारतीय व्यक्ती होता आणि त्या जागेवरती उठाव मोडीत काढणारा म्हणजे उठाव मोडीत काढणारा विरोधक एक होता. त्या इंग्रजाचं नाव एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण परीक्षेमध्ये प्रश्न असे येतात, त्याच्यामुळं नंतर आपण बघूयात ते. ठीक आहे. नेतृत्व केलं आणि या बहादूर शाह जफरचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं बख्त खान. त्याचं नाव काय होतं? बख्त खान. ह्या दोघांनी मिळून दिल्लीचा उठाव केला. जवळपास 11 मे ला दिल्लीकडे हे गेलेले होते आणि 11 मे ला दिल्लीकडे गेल्याच्या नंतर अवघ्या 24 तासामध्येच दिल्ली काबीज केली होती. 24 तासामध्ये दिल्ली काबीज केली. कधी? 11 मे ला गेले, 24 तासात दिल्ली काबीज केली. परंतु तत्पूर्वी जो आपला नेतृत्व करणारा तिथला राजा होता, ह्या राजाला इथं विरोध करणारा एक इंग्रज अधिकारी होता आणि तो विरोध करणारा इंग्रज अधिकारी कोण होता तर तो होता विल्यम हडसन. कोण होता? विल्यम हडसन नावाचा व्यक्ती हा इंग्रज अधिकारी होता. तो दिल्ली या ठिकाणी बहादूर शाह जफर याला विरोध करणारा होता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस भारतीय लोकांना किंवा कोणाला बहादूर शाह जफर यांना फक्त ही दिल्ली जी आहे ती 15 सप्टेंबर पर्यंत टिकवता आली. 15 सप्टेंबरला विल्यम हडसन या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली परत दिल्ली ही इंग्रजांच्या ताब्यात गेली.
परंतु जो बहादूर शाह जफर होता, हा बहादूर शाह जफर याला पकडलं आणि या बहादूर शाह जफरला पकडून रंगूनच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आणि याच लढाईमध्ये जो बख्तखान होता, ह्या बख्तखानचं काय झालं, त्या ठिकाणी निधन झालं. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे दिल्लीचा उठावाचा अभ्यास करत असताना उठावाचं नेतृत्व केलं बहादूर शाह जफर दुसरा, सेनापती होता बख्तखान. झाला कधी 11 मे, 24 तासात दिल्ली. पण मिळवलेली दिल्ली फक्त आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंतच टिकवता आली आणि याला विरोध करणारा होता तो विल्यम हडसन. आणि ज्यावेळेस दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात गेली त्यावेळेस बहादूर शाह जफरला रंगून तुरुंगामध्ये ठेवलं आणि त्याच ठिकाणी त्याचं निधन झालं. त्यावेळेस त्याचं एक वाक्य होतं, कितना बदनसीब है ये बहादूर, एक गुंज जमीन भी न मिली, दफन केली. म्हणजे एवढा जगाचा बादशाह, दिल्लीचा बादशाह असणारा जफर, ह्याला अंत्यविधी सुद्धा भारतामध्ये करणं शक्य झालं नाही. आणि त्याचा सेनापती होता तो बख्तखान आणि ह्याचं सुद्धा लढतच निधन झालं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला दिल्ली उठाव बघता येईल. ठीक आहे मित्रांनो, पुढचा उठाव आहे आपला कानपूरचा उठाव. कानपूरचा उठाव झाला कधी, तर हा कानपूरचा उठाव झाला होता तो 5 जून. आणि या उठावाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर या कानपूर उठावाचं नेतृत्व केलेलं होतं नानासाहेब पेशवे. कानपूर उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे या व्यक्तीने नेतृत्व केलं होतं. आणि नानासाहेब पेशव्यांचा एक सेनापती होता, त्या सेनापतीचं नाव होतं तात्या टोपे. ठीक आहे, सेनापतीचं नाव काय होतं, तात्या टोपे. याच तात्या टोपेचा विचार करत असताना, तात्या टोपे म्हणजे यांचं पूर्ण नाव बघा, रामचंद्र पांडुरंग टोपे. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, परीक्षेमध्ये येऊ शकतं, व्यवस्थित याचा सुद्धा अभ्यास करा. तात्या टोपेचं पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. याच तात्या टोपेचा विचार करता, आडनावाचा विचार करता यांना यावलकर किंवा भट या आडनावानं सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. रामचंद्र पांडुरंग टोपे, तात्या टोपे, यावलकर किंवा त्याला भट या आडनावानं सुद्धा ओळखलं गेलं. मित्रांनो, हे जे 5 जूनचा उठाव झाला होता, या 5 जूनच्या उठावाचं मुख्य केंद्राचा जर आपण अभ्यास केला, मुख्य केंद्र, तर या मुख्य केंद्र होतं ते बिठूर. ठीक आहे, म्हणजे बिठूर या ठिकाणी काय झालं, बिठूर या ठिकाणी मुख्य केंद्र होतं. ते उठाव घडवला 5 जून, नेतृत्व केलं नानासाहेब पेशवे, सेनापती होता तात्या टोपे. परंतु या ठिकाणी अजून एक विशेष लक्षात ठेवावं लागेल, ज्यावेळेस हे नेतृत्व केलं इंग्रज, त्यावेळेस ह्या इंग्रजांना विरोध, म्हणजे भारतीयांना, नानासाहेब पेशव्यांना विरोध करणारा एक इंग्रज अधिकारी होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं जनरल कॅम्पबेल. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव काय होतं, जनरल कॅम्पबेल हे इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं. आणि जो कानपूरचा उठाव होता, तो कानपूरचा उठाव मोडीत काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो इंग्रज अधिकारी आहे जनरल कॅम्पबेल. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मित्रांनो, परीक्षेमध्ये जर परीक्षेत कितीही त्यांनी फिरून विचारायचा प्रयत्न करू द्या, फक्त आपण जर या पद्धतीने अभ्यास केला तर आपला मार्क त्यामधनं जाणार नाही. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, म्हणजे आता सरतेशेवटी हा नानासाहेब पेशवे होते. हे नानासाहेब पेशवे काय केलं, ज्यावेळेस हा उठाव मोडीत निघाला, काढला तो जनरल कॅम्पबेल, त्यावेळेस नानासाहेब पेशवे हे पलायन केलं, पळून गेले. आणि कुठं पळून गेले, तर ते ठिकाण होतं नेपाळ. नेपाळला पलायन केलं ह्या उठाव मोडीत काढत असताना. आणि तात्या टोपे सुद्धा कानपूर या ठिकाणी थांबले नाहीत. तात्या टोपे सुद्धा पलायन केलं, पळून गेले. कुठे गेले, तर ते कालपीला येऊन पेकले. आणि कालपी आता पुढे संदर्भ लागेलच, फक्त एक लक्षात ठेवा, तात्या टोपेंनी सुद्धा पलायन केलं. ते कुठं केलं, कालपी. ठीक आहे, कानपूरचा उठाव 5 जून 1857 ते नेतृत्व करणारे होते नानासाहेब पेशवे, सेनापती, मुख्य केंद्र बिठूर, विरोध केला कॅम्पबेल आणि नानासाहेब पेशवेंचं पलायन नेपाळ आणि तात्या टोपे म्हणजे कुठं, कालपी. ठीक आहे, चला पुढचा आहे लखनौचा उठाव. याच्यावरती परीक्षेत आलेला प्रश्न आहे. लखनौचा उठाव कधी झाला, तर लखनौचा उठाव झाला होता 30 मे 1857 रोजी. कधी, 30 मे 1857 ला लखनौचा उठाव झाला. आणि या लखनौच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर नेतृत्व करणाऱ्या होत्या ह्या, यांचं नाव आहे बेगम हजरत महल. नाव सुद्धा लक्षात ठेवा, नाव काय, बेगम हजरत महल. हे कोण होतं,
लखनौ उठावाचं नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल 2019च्या कंबाईन मध्ये ह्याच्यावरती प्रश्न आलेला होता. त्यावेळेस ऑप्शन मध्ये होतं बडी बेगम. हे सुद्धा नाव आपल्या लक्षात ठेवावं लागलं. म्हणजे बेगम हजरत महललाच बडी बेगम किंवा अवधच्या बेगम, अवध असं जरी म्हटलं तर लक्षात ठेवा. किती फिरवून विचारू द्या, आपण स्टेबल राहायचं, आपण हालायचं नाही. मग बडी बेगम बेगम आता 30 मे ला केला, परंतु 22 मार्च 1857 किंवा 1858 पर्यंतच हे लखनौ बेगम हजरत महलला टिकवत आलं. पण या बेगम हजरत महलचं नेतृत्व हे करत असेल तर यांना विरोध करणारा एक अधिकारी होता, विरोध करणारा एक इंग्रज अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं आउट्रॉम व हॅवलॉक. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव काय होतं? आउट्रॉम व हॅवलॉक. म्हणजे या आउट्रॉम व हॅवलॉक या इंग्रज अधिकाऱ्याने लखनौचा उठाव मोडीत काढला. परंतु बेगम हजरत महल जरी नेतृत्व करणारे असत तर यांचा मुलगा एक होता कादिर नावाचा. या छोट्या मुलाला गादीवर बसवून लखनौचा उठाव नेतृत्व करणाऱ्या त्या बेगम हजरत महल होत्या. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मित्रांनो, पुढचा उठाव आहे आपला झाशी. आता हा उठाव महत्वाचा आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल. मग आपल्याला संदर्भ जोडण्यासाठी आपण काय काय करू शकतो पहिलं ते समजून घेऊया. याच्यामध्ये हा उठाव ज्या दिवशी झाला, ह्या उठाव करणाऱ्या होत्या राणी लक्ष्मीबाई. आणि हा उठाव कधी झाला तर हा उठाव कानपूरचा उठाव ज्या दिवशी केला गेला त्याच दिवशी झाशी या ठिकाणी उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, झाशीतील उठाव कधी झाला तर त्याचं मग तारीख आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 5 जूनला झाशी या ठिकाणातील उठाव झाला. ओके, 5 जून 1857 ला. त्यानंतर पुढे बघा, झाशीच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? नेतृत्व करणाऱ्या होत्या राणी लक्ष्मीबाई. कोण होत्या? राणी लक्ष्मीबाई. या राणी लक्ष्मीबाई यांनी तिथलं नेतृत्व केलं. ठीक आहे, याच राणी लक्ष्मीबाईचं पूर्ण नाव काय? ती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल. लक्ष्मीबाई किंवा मनुकर्णिका हे सुद्धा नावानं त्यांना ओळखलं गेलं होतं बघा. कोणत्या? मनुकर्णिका, छबिली, या अशा वेगवेगळ्या नावानं सुद्धा ओळखलं गेलेलं आहे. लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर या नावानं सुद्धा, म्हणजे पूर्ण नाव सुद्धा त्यांना गंगाधरराव नेवाळकर किंवा मनुकर्णिका मोरोपंत तांबे हे माहेरचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जवळपास यांचा जन्म 1828 रोजी आपल्याला ह्यांचा जन्म झालेला. 19 नोव्हेंबर, वाटलंच तर लिहून सुद्धा ठेवा, 19 नोव्हेंबर 1828 रोजी राणी लक्ष्मीबाईचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, या नेतृत्व करत असताना या राणी लक्ष्मीबाईला विरोध करणारा एक इंग्रज अधिकारी होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं सर ह्यू रोज. इंग्रज अधिकाऱ्याचं नाव काय होतं? सर ह्यू रोज. हे सुद्धा नाव आपल्या लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे बघा, राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर, लक्ष्मीबाई किंवा मनुकर्णिका मोरोपंत तांबे. आईचं नाव होतं भगीरथीबाई. आईचं नाव काय होतं? भगीरथीबाई. विरोध करणारे होते कोण? विरोध करणारे सर ह्यू रोज. मित्रांनो, 5 जून आपण बघा, 5 जूनला या काय केलं? या ठिकाणी उठावाची सुरुवात केली. परंतु 5 जूनला जरी उठावाची सुरुवात केली असली तरी मात्र 5 एप्रिल 1858 पर्यंतच राणी लक्ष्मीबाईला झाशी टिकवता आली. मात्र 5 एप्रिल 1858 ला झाशीचा पाडाव झाल्याच्या नंतर 5 एप्रिल 1858 ला राणी लक्ष्मीबाई जर कुठे गेली असेल तर ते ठिकाण आहे कालपी. मित्रांनो, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्यावेळेस ते कालपी या ठिकाणी गेली होती तर तिकडे कानपूर उठावाचं नेतृत्व करणारी एक सेनापती होते. त्या सेनापतीचं नाव होतं मित्रांनो तात्या टोपे, रामचंद्र पांडुरंग टोपे. आता ते त्यावेळेस बघा, लेक्चर बघताना जर व्यवस्थित तुम्ही संदर्भ देऊन जर बघितला तर त्या ठिकाणी आपण असं सांगितलं होतं की तात्या टोपे हे कालपीला पोहोचले आणि झाशीमध्ये पाडाव झाल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी पाडाव झाल्याच्या नंतर राणी लक्ष्मीबाई सुद्धा जर कोणत्या ठिकाणी आल्या असतील तर ते ठिकाण आहे कालपी. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई ह्या दोघांनी मिळून कालपी जिंकलं आणि कालपी नंतर तो मोर्चा वळवला होता. तो 1 जून 1858 रोजी
या दोघांनी मिळून भारतातलं जे ग्वाल्हेर नावाचं प्रांत होतं हे ग्वाल्हेर जिंकून घेतलं. कधी? 1 जून 1858 ला ग्वाल्हेर नावाचं प्रांत जिंकून घेणारे हे दोघ जण होते. ठीक आहे. परंतु 18 जून 1858 ला विचार करता, 18 जून 1858 ला निधन झालं कोणाचं? राणी लक्ष्मीबाईचं. आणि हे लढत लढत निधन झालं. लढत कोणाबरोबर होत्या? तर तो होता तो स्मिथ. कोण होता? स्मिथ. या स्मिथ सोबत लढाई करत असताना राणी लक्ष्मीबाई ह्या 18 जून 1858 ला धारातीर्थी पडलेल्या दिसून येतात. परंतु लगेच 20 जून 1858 चा विचार करता या 1858 मध्ये जे जिंकून घेतलेलं राणी लक्ष्मीबाईनं ग्वाल्हेर होतं आणि ग्वाल्हेर नंतर जी झाशी तर पहिलीच ताब्यामध्ये होते, हे दोन्ही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, हे 1 जून 18 जून 20 जून हे तिन्ही तारखा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. का? तर परत हे ताब्यात कोणाच्या गेलं असेल तर हे ताब्यामध्ये गेलेलं होतं ते इंग्रजांच्या. ठीक आहे. ही एक गोष्ट थोडस व्यवस्थितपणे चेक करा किंवा बघून घ्या. आता पुढे बघा. आता पुढे आहे ते ज्यावेळेस ही लढाई झाली, ज्यावेळेस राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडली, ती धारातीर्थी पडली असताना एक दोघा जणांचे मत दिलेले आहेत. ते मतामध्ये पहिले आहेत ते सर ह्यू रोज, म्हणजे इंग्रज अधिकारी आहे सर ह्यू रोज. याने काय म्हटलं बघा. याने ज्यावेळेस राणी लक्ष्मीबाईचं निधन झालं त्यावेळेस असं म्हटलं गेलं, अ ब्लेस ऑफ द रेबल लीडर्स. काय? रेबल लीडर्स म्हणजे काय? बंडवाल्यापैकी आतापर्यंत सर्वात समर्थ नेतृत्व करणारं कोण असेल तर ती होती राणी लक्ष्मीबाई. ही सुद्धा नाव लक्षात ठेवा. आणि दुसरं जे होते ते कोण बोलले तर ते होते स्वातंत्र्यवीर सावरकर. या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय म्हटलं? 1857च्या स्वातंत्र्य समरातील 1857च्या स्वातंत्र्य समरातील 1857च्या स्वातंत्र्य समरातील अग्नि कल्लोळाची शेवटची ज्वाला म्हणजे कोण? तर ती आहे राणी लक्ष्मीबाई. मित्रांनो, त्यांनी कितीही जरी अडचणीत शिरून जरी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तरी आपल्याला प्रत्येक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हे इथपर्यंत अशी माहिती बघत आहोत. मित्रांनो, एक बघा, राणी लक्ष्मीबाईचा विचार करत असताना 5 जूनला उठाव सुरू केला. 5 एप्रिलला झाशीत पाडाव झाला. कालपीला पोहोचली. कालपीला दोघ जण मिळून लढले. कानपूरला आलेले सेनापती आणि राणी लक्ष्मीबाई. कालपीनंतर 1 जूनला ग्वाल्हेर ताब्यामध्ये घेतलं. 18 जूनला निधन झालं आणि 20 जूनला ग्वाल्हेर आणि झाशी परत इंग्रजांच्या ताब्यामध्ये घेतली. तत्पूर्वी हे 2 नाव आपण एक विशेष लक्षात ठेवावं लागतील. त्याच्यामध्ये एक सर ह्युरोज, अ ब्लेस्ड ऑफ द रिबल लीडर्स, आणि सावरकर 1857च्या स्वातंत्र्य समरातील शेवटची ज्वाला कोण असेल तर ती राणी लक्ष्मीबाई आहे असं मत कोणाचं होतं तर ते होतं सावरकरांचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला झाशीतील उठाव याच्याबद्दल माहिती बघता येईल. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे बिहारमधील उठाव. बिहारमधील उठावाचं नेतृत्व म्हणजे वैशिष्ट्य काय तर याच्यामध्ये हा उठाव झाला होता तो 20 जुलै 1857 ला. कधी? 20 जुलै 1857 ला. ह्याचं वैशिष्ट्य किंवा याचं नेतृत्व करणारा व्यक्ती कोण होता तर तो होता राणा कुंवर सिंह. या व्यक्तीनं 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं हे आपल्याला दिसून येतं. परंतु याचं वैशिष्ट्य काय तर यांचं वैशिष्ट्य होतं हे 80 वर्षाचे वयोवृद्ध तरुण. तेव्हा वैशिष्ट्य काय तर 80व्या वर्षी नेतृत्व करणारा सगळ्यात तरुण योद्धा म्हणून जवळपास राणा कुंवर सिंह याची ओळख होती. हा उठाव कुठं घडवला गेला किंवा हा उठाव झाला कुठं तर हा उठाव बिहारमधील आरा या प्रांतामध्ये झाला गेला. कोणत्या? आरा. परंतु या उठावाचं नेतृत्व कोणी? विरोधक प्रत्येक ह्याच्यामध्ये विरोधक आहे. तो विरोधक कोण होता इथं तर इथं विरोधक होता तो कर्नल नील हा या त्या ठिकाणचा इंग्रज अधिकारी विरोधामध्ये होता. परंतु हा उठाव 80 वर्षाचा वयोवृद्ध तरुण 20 जुलै 1857 आणि हे आहेत कुंवर सिंह. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे मित्रांनो बघा, आतापर्यंत आपण प्रत्येक प्रांतावाईज कोणी महत्वाच्या प्रांतामधून हे उठाव आपण बघितलेले आहेत.
आता पुढे बघा आपल्याला बघायचंय काय, ते आपण बॉक्स दिलेला आहे, हा चार्ट जमलं तर तुम्ही भरा. आता आपल्याला खूप वेळ जाईल याच्यामध्ये, परंतु जर फक्त पाठ करायचं झालं तर याच्यामध्ये बघा दिल्ली उठाव आपण 11 मेला केला. जवळपास नेतृत्व केलं होतं बघा. आता नेतृत्व कोणी केलं होतं तर नेतृत्व करणारे होते बहादूर शाह जफर. हे बॉक्स जरी तुम्ही पाठ केला तरी बस. बघा बहादूर शाह जफर. आणि सेनापती म्हणून आपण एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं, तो सेनापती होते कोण, बख्त खान. सेनापती कोण, बख्त खान. आणि विरोधामध्ये होते ते विल्यम हडसन. विरोधामध्ये कोण होते, विल्यम हडसन. या इंग्रज अधिकाऱ्याने दिल्ली उठाव मोडून काढला होता. कानपूरचा उठाव झाला होता विद्यार्थी मित्रांनो 5 जूनला. नेतृत्व केलं होतं कोणी, तर कानपूरच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे. कानपूरच्या उठावाचं नेतृत्व केले होतं कोणी, नानासाहेब पेशवे. आणि नानासाहेब पेशव्यांचा एक सेनापती होते, त्या सेनापतीचं नाव काय होतं तर ते होतं तात्या टोपे. नाव काय होतं, तात्या टोपे. विरोधामध्ये कोण होतं तर विरोधामध्ये होतं जनरल कॅम्पबेल. जनरल कॅम्पबेल हे त्या ठिकाणी विरोधामध्ये होते. लखनौचा उठाव आपल्याला झालेला दिसून येतो. लखनौचा उठाव केला 30 मे. आणि याचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर या कानपूरच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं कोणी, बेगम हजरत महल. बेगम हजरत महल यांनी कानपूरच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं आपल्याला दिसून येतं. आणि याला विरोधामध्ये कोण होतं तर याला विरोधामध्ये होतं तो आउट्रॉम व हॅवलॉक. आउट्रॉम व हॅवलॉक हे कोण होते, इंग्रजांच्या बाजूने लढणारे व्यक्ती होते. झाशीतील उठाव कधी झाला तर तो झाला 5 जून. म्हणजे हा सुद्धा उठाव 5 जूनला झालेला. हा झाशी मधला उठाव सुद्धा 5 ला झालेला. नेतृत्व कोणी केलं तर ह्याचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई. आणि याला विरोधामध्ये कोण होतं तर विरोधामध्ये होतं ते सर ह्युरोज ह्या नावाचा इंग्रज अधिकारी राणी लक्ष्मीबाईला विरोधामध्ये कार्य करणारे होते. बिहारमधील उठाव झाला होता. तो बिहारमधील उठाव कधी झाला तर तो झाला होता 30 जुलै. आणि नेतृत्व करणारं बघा ना, नेतृत्व करणारा कोण होतं तर याच्यामध्ये 80 वर्षाचे राणा कुंवर सिंह या व्यक्तीने काय केलेलं होतं, आपल्याला या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं. यांना विरोधामध्ये कोण होतं तर यांना विरोधामध्ये होते ते कर्नल नील. ओके, म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही केलं, तुमचा जर मार्क गेला तर परत बोला. असा जर बॉक्स केला प्रत्येक तारखावाईज, प्रत्येक घटनेवाईज जर आपण या पद्धतीने अभ्यास केला तर गॅरंटीने सांगतो तुमचा मार्क अजिबात जाणार नाही. त्याच्यासाठी पण मेहनत करावी लागत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. येणारे मार्क हे तुमचेच असतील. ठीक आहे, इथपर्यंत आपण 2 नंबरचं म्हणजे स्वरूपाबद्दल माहिती पाहिलेली आहे. नंबर 3 ला बघा, याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे ती अपयशाची कारणे. मग याच्यामध्ये नेमकं या 1857च्या उठावामध्ये सर्व बाजूने जरी लढाई केली असली, सर्वांनी जरी सोबत येऊन उठाव केले असले, तरी सुद्धा याच्यामध्ये भारताला भेटलं आहे ते अपयश. आणि अपयश का आलं तर त्याच्या मागचे कारण काय, एककेंद्री नेतृत्वाचा अभाव. का अपयश आलं, कारण भारतामध्ये ज्यावेळेस जेवढे प्रांत लढले, जेवढे संस्थानिक लढले गेले, त्याचं एककेंद्री नेतृत्व करणारा एकही व्यक्ती या ठिकाणी उपलब्ध नव्हता. दुसरं आपण इथे दिलेलं आहे काय, हा इकडे बघा, इथे दिलेला आहे आधुनिक शस्त्रास्त्राचा अभाव. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हे जे ठरलं गेलं हे पूर्व नियोजित तारखे दिवशी उठाव झाला नाही. मित्रांनो, आपली तारीख ठरली होती किती, 31 मे 1857. कधी ठरली होती, 31 मे 1857 ला. आणि आत्ताच आपण बघितलं ह्याच्यातला एक जरी उठाव आहे का की जो 31 मे रोजी झाला. बघा 11 मे ला झाला, 5 जूनला झाला, 30 मे ला झाला, 5 जूनला झाला, 20 जुलै झाला. आणि तुम्ही तरी ठरवलेली तारीख किती होती, तुम्ही ठरवलेली तारीख होती ती किती, 31 मे. म्हणजे 31 मे ला एकही उठाव झाला नाही. आणि ज्या दिवशी ठरलेली गोष्ट ज्या दिवशी होत नाही त्याचा परिणाम काय होणार आहे ही अलिखित असतो, सांगायची गरज पडत नाही. मग हा पूर्वनियोजित तारखे दिवशी उठाव झाला नाही. आधुनिक शस्त्रास्त्राचा अभाव. भारतीय सैनिकाकडे शस्त्रच नव्हते. भारतीय सैनिकांना जरी शस्त्र असले त्यांचे चोरलेले, त्यांच्यावर दरोडे टाकलेले, आपण पळवलेले हे शस्त्र आपल्याकडे होते. म्हणजे आपल्याकडे शस्त्रास्त्राचा अभाव होता, एककेंद्री नेतृत्वाचा अभाव होता. ठरलेल्या दिवशी हा उठाव झाला नाही. आणि अजून एक महत्वाचं कारण, या उठावामध्ये संपूर्ण भारत सहभागी झाला नाही. नव्हे तर
काही संस्थानिक हे इंग्रजांशी जाऊन एकनिष्ठ राहिले. त्याच्यामध्ये ग्वाल्हेरचे सिंधिया असतील, नागपूरची राणी बाकाबाई असेल, ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेल्या, परंतु या उठावामध्ये सहभागी झाल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, हा उठाव, या उठावापासून दक्षिण भारत हा अपवाद होता. म्हणजे हा उठाव बघा ना, याच्यामध्येच आता तुम्हाला व्यवस्थितपणे दिसून येईल की हा उठाव झाला कुठं? दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, बिहार, म्हणजे हे सर्वचे सर्व ठिकाणाचा जर आपण अभ्यास केला तर हे सर्वचे सर्व ठिकाणे कुठे आहेत? तर आहेत उत्तरेकडे. म्हणजे या 1857च्या उठावामध्ये दक्षिण भारत हा पूर्णपणे अलिप्त राहिलेला प्रदेश होता. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आणि या सगळ्या कारणासाठी, याच कारणासाठी भारतामध्ये 1857च्या उठावाचं जर काय झालं असेल तर त्याच्यामध्ये आलं अपयश. परंतु अपयश का झालं तर त्याचे कारण हे आहेत. परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, जरी अपयश आलं असेल, जरी अपयश आलं असेल तरी ह्याचा परिणाम मात्र खूप सकारात्मक पद्धतीने झाला. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग याचा परिणाम झाला तर काय झाला? याचा परिणाम झाला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली. एक लक्षात ठेवा, एक ह्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा प्रकाशित केला. राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. आता मग परीक्षेत कालचीच कंबाईनची, कालची डिपार्टमेंटल PSIची ज्यावेळेस परीक्षेचा रविवार आपण अभ्यास केला त्यावेळेस ह्याच्यावरतीच प्रश्न आला होता. राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला, पण तो कुठून झाला? मित्रांनो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, ठिकाण विचारलं गेलेलं आहे. आणि आपल्याला माहितीये, आपण ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास चालू करू त्यावेळेस असे भरपूर दरबार भरवले गेलेले आहेत. आणि त्या दरबारामध्ये कुठं ना कुठं ते ठिकाणी आपल्याला म्हणजे दरबार भरवले. मग याच्यामध्ये एक हे दरबार कुठं भरवला होता? तर तो दरबार होता अलाहाबाद. आणि परीक्षेमध्ये पण ऑप्शन असेच होते, अलाहाबाद एक होतं, कलकत्ता एक आहे, दिल्ली एक आहे आणि बिठूर हे असं एक दिलं होतं. मग आपल्याला लक्षात काय ठेवावं लागेल? राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला कधी? ही तारीख सुद्धा 2014च्या PSIच्या परीक्षेमध्ये जवळपास ही तारीख विचारली गेली. राणीचा जाहीरनामा कधी प्रकाशित झाला? तर 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. कुठून केला? दरबार. तर हा कोणी? अलाहाबाद. परंतु या अलाहाबाद मध्ये राणीचा म्हणजे कोणाचा नेमकं? राणी एलिझाबेथ. ही सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षा येईल. राणी व्हिक्टोरिया कधी कधी म्हणतील, पण राणी एलिझाबेथ हे नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हा राणीचा जाहीरनामा. याच्यामध्ये झालं काय? 1 2 4 5 गोष्टी झालेल्या आहेत. हे तर आहे, ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. म्हणजे काय? भारताचं आपण प्रमाण बघितलं, भारतीय एक इंग्रज अधिकाऱ्याच्या मागे भारतातले जवळपास 6 सैनिक होते. परंतु ज्या दिवशी 1857चा उठाव घडला, राणीच्या जाहीरनाम्यामागे एक इंग्रज अधिकाऱ्याच्या मागे 2 भारतीय सैनिक ठेवले गेले. हे सुद्धा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. मग प्रमाणावरती सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. व्हाईसरॉय हे आणि भारत मंत्री 2 नवीन पदे निर्माण करण्यात आली. पण सगळ्यात महत्वाचं काय झालं पहिले सांगू, या राणीच्या जाहीरनाम्यानुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती घडली असेल तर या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच बरखास्त केली. आणि ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली तर 1784चा एक कायदा आहे, पिट्स इंडिया ऍक्ट नावाचा. आणि तो कायदा कशासाठी होता? तर तो कायदा याच्यासाठी होता, पिट्स इंडिया ऍक्ट कशासाठी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे 2 मंडळे स्थापन करण्यात आली होती. परंतु या कायद्यानुसार जर कंपनीच राहिली नाही तर या बोर्डाची काहीच गरज नाही. त्याच्यामुळं बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही 2 मंडळे सुद्धा बरखास्त करून टाकली. सगळ्यात महत्वाचं, ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. आणि दुसरी गोष्ट, ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही 2 मंडळी बरखास्त केली. मित्रांनो त्याच्यामध्ये या कायद्यानुसार 2 पदे केले. त्याच्यामध्ये पहिला कायदा होता व्हाईसरॉय, आणि हा व्हाईसरॉय म्हणून भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. आणि याच्या अगोदर हे पद होतं गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल या पदाचं रूपांतर कशात केलं तर तो झालं व्हाईसरॉय. आणि भारत मंत्री म्हणून पहिला भारत मंत्री बनला होता तो लॉर्ड स्टॅनले. पहिला भारत मंत्री कोण बनला? लॉर्ड स्टॅनले. आणि पहिला व्हाईसरॉय कोण बनला? तर लॉर्ड कॅनिंग. आणि याच्या अगोदर हे पद गव्हर्नर जनरल या नावाने ओळखले जात होते. हे नवीन पद केले. त्यानंतर बघा नौकर भरती एक लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. नौकर भरती ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये नौकर भरतीसाठी एकच निकष ठेवला गेला आणि तो एकच निकष असा होता, तो म्हणजे गुणवत्ता.
पहिलं धर्म, वंश, जात, रूढी, परंपरा याच्यानुसार भरती न करता एकमेव निकष ठेवला गेला ती म्हणजे गुणवत्ता. इथून पुढे गुणवत्तेनुसारच नोकर भरती केली जाईल ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे हे उठावाचे परिणाम झालेले हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील आणि या परिणामावरती सतत परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यासाठी हे व्यवस्थितपणे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि सरते शेवटी आपला शेवटचा पॉइंट आहे तो कोणता पॉइंट आहे तर याच्यामध्ये मत आहे 1857च्या उठावाबद्दल विचारवंतांनी मत मांडले गेले. ते मत कोणते कोणते होते तर त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये नर फाटक, याच्यामध्ये दोन विचार गट होते. त्यामध्ये एक शिपायाचं बंड मानणारा एक गट होता आणि स्वातंत्र्य युद्ध मानणारा एक होता. त्यापैकी शिपायाचे बंड मारणाऱ्या कोण होतं तर ते होते नर फाटक. यांनी काय म्हणले 1857चा बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी, बंड मानणारा गट. त्यानंतर असे भरपूर नाव आहेत. आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन नावं घेतलेले आहेत. किशोरचंद्र मित्रा नावाचे व्यक्ती होते. त्यांनी लाखभर शिपायाच्या बंडाशी जनतेच्या सहभागाशी अजिबात संबंध नाही म्हटले गेले. म्हणजे हे कोण होते शिपायाचं बंड मानणारे. आणि परत होते स्वातंत्र्य युद्ध मानणारे, त्यामध्ये होते सावरकर. सावरकरांनी म्हणले हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले हे एक क्रांती युद्ध आहे. ही परीक्षेमध्ये आलेलं वाक्य आहे, ते हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणि अशोक मेहताने मांडलं गेलं 1857चा बंड शिपायाच्या बंडाहून सुद्धा हे कसे होते अधिकचे होते. आणि शेवटचा व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1857चा उठाव हा राष्ट्रीय आंदोलन होते. या पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला विचार मांडताना आपल्याला दिसून आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट बघा, आपण जी 2 नंबरची स्लाइड बघितली होती त्याच्यामध्ये हे होतं 1857चा उठाव का झाला, त्याचे कारणे बघा. याचं स्वरूप कसं होतं ते आपण पाहिलं. ह्याचे अपयश आलं तर कारण काय होतं ह्या सुद्धा गोष्टी आपण खुलासा केला. त्यानंतर याचा परिणाम काय झाला ही सुद्धा गोष्ट पाहिली. आणि मत काय मांडलं गेलं या सुद्धा गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे मित्रांनो एका गोष्टीचा अभ्यास करत असताना इथपर्यंत आपल्याला 1857चा स्वातंत्र्य समर, 1857चा राष्ट्रीय उठाव याबद्दल माहिती बघता येईल. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण लवकरच. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.